मित्रांनो, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बनवताना आपल्यासमोर एक अडचण येते, ती म्हणजेच कन्सेंटवर क्लिक होत नाही। तर आपण अशी कोणती चूक करतो की ज्यामुळे कन्सेंटवर क्लिक होत नाही, कन्सेंट बटन जे आहे ते हाईड होऊन जातं। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 100% सोल्यूशन पाहणार आहोत। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, संपूर्ण पहा, कोठेही स्किप करू नका। आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका। तर मित्रांनो, जेव्हा आपण विशिष्ट ओळखपत्रासाठी म्हणजेच फार्मर आय डीसाठी नोंदणी करतो, तर नोंदणी करताना आपल्यासमोर जेव्हा आपण सबमिट करायला जातो तेव्हा कन्सेंट या बटनावर क्लिक होत नाही, कन्सेंट बटन जे आहे ते हाईड होऊन जातं। तर आपण नेमकी फॉर्म भरताना कोणती चूक करतो की ज्यामुळे कन्सेंट बटन हाईड होऊन जातं, तर तेच आपण पाहणार आहोत। सर्वात प्रथम आपण जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा आपल्याला एक माहिती मागितली जाते, ती म्हणजेच एंटर नेम इन लोकल लँग्वेज, एंटर ॲड्रेस इन लोकल लँग्वेज असं आपल्याला विचारलं जाते। जेव्हा आपल्याला एंटर नेम इन लोकल लँग्वेज असं विचारलं जाते तेव्हा आपण त्याच्यामध्ये काय करतो, इंग्लिशमध्ये नाव टाईप करून देतो। म्हणूनच ती आपल्याकडून एक चूक होते। इंग्लिश म्हणजे एंटर नेम इन लोकल लँग्वेज म्हणजेच ती आपल्याला तुमच्या लोकल भाषेमध्ये टाकायला लावत आहे। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ते मराठीमध्ये टाईप करायचं आहे। जेथे कुठे आपल्याला फॉर्म भरताना एंटर नेम इन लोकल लँग्वेज, एंटर नेम इन ॲड्रेस इन लोकल लँग्वेज असं विचारते, तेव्हा आपल्याला फक्त मराठीमध्येच टाईप करायचं आहे। तुम्ही जर तिथे इंग्लिशमध्ये टाईप केलं तर तुमचं फॉर्म कन्सेंट घेणार नाही, कन्सेंट जे आहे तुमचं ते हाईड होऊन जातील। तर मित्रांनो, तुम्हाला फक्त एकच लक्ष द्यायचं आहे, जेव्हा तुम्हाला विचारलं जाते एंटर नेम इन लोकल लँग्वेज, एंटर ॲड्रेस इन लोकल लँग्वेज असं जर म्हटलं तर तुम्हाला फक्त मराठीमध्येच फक्त टाईप करायचं आहे। हा जर तुम्ही मराठीमध्ये टाईप केला तर तुमचा जो हा प्रॉब्लेम आहे, कन्सेंटवर क्लिक नाही होत, हा प्रॉब्लेम तुमचा 101% सॉल्व्ह होईल, ही माझी गॅरंटी आहे। मित्रांनो, तुम्ही जेव्हा ॲड्रेस लोकल लँग्वेजमध्ये विचारतात तेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये टाकता, तेव्हा तिथे एक लाल म्हणजे इरेक्शन म्हणजे जेव्हा तुमचं चुकते काहीतरी तेव्हा आपल्याला समोर एक लाल बटन लाल येते, म्हणून ते चुकलं असं आपल्याला गृहीत धरलं जातं। अशा प्रकारे तुम्ही मराठीमध्ये टाकून तुमचं प्रॉब्लेम जे आहे ते 100% सॉल्व्ह करू शकता। धन्यवाद मित्रांनो।